मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बिरबल सापडला ही गोष्ट. एकदा एका गोष्टीवर अकबर आणि बिरबलची चर्चा चालू होती व क्षुल्लक कारणांवरून त्यांच्यात वाद झाला. अकबरने बिरबलला दरबारात येण्यास बंदी घातली व राज्याच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. बिरबल राज्य सोडून एका गावात गेला. परंतु काही दिवसानंतरच अकबरला दरबारात बिरबलची अनुपस्थिती जाणू लागली. वेळोवेळी अकबर बिरबलची आठवण काढत असे व चिंता करीत असे, परंतु बिरबलचा ठाव ठिकाणा नसल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते. अकबरने बिरबलला परत आणण्यासाठी एक युक्ती केली. त्याने पूर्ण राज्यात दवंडी पेटवली की जो माणूस सावलीतही उभा नसणार व उन्हातही नसणार, म्हणजे जो व्यक्ती अर्धे ऊन व अर्ध्या सावलीत चालेल व जो अत्यंत उपाशी असेल, अशा व्यक्तीला खूप मोठ्या रकमेचे बक्षीस दिले जाईल. या दवंडीची घोषणा राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत केली गेली. ही गोष्ट बिरबलपर्यंत पोहोचली. त्याने तो राहत असलेल्या गावातील एका वरिष्ठ व्यक्तीला आपल्या जवळ बोलवून राजदरबारात जाण्यास सांगितले. तसेच राजाच्या प्रश्नांची कशी उत्तरे द्यायची हेही सांगितले. बिरबलने एक मोठी गाठ त्या माणसाला दिली व बोलला, ही गाठ तू तुझ्या डोक्यावर ठेव आणि राजवाड्यात जा. जाताना मुरमुरे खात खात जा. माझ्या सूचनेप्रमाणे राजाच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर दे. बिरबलने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने खाट त्याच्या डोक्यावर ठेवली व राजवाड्याकडे जाण्यास निघाला. दरम्यानच्या काळात तो शेंगदाणे व मुरमुरे खात चालला होता. अशा मजेदार माणसाला बघून शिपायाने त्याला थांबवले. तेव्हा तो म्हणाला, महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे मी माझे बक्षीस घेण्यासाठी आलेलो आहे. त्यानंतर त्याला राजदरबारात सोडण्यात आले. तो राजदरबारात त्याच पद्धतीने गेला. त्या मजेशीर माणसाला बघून अकबर बोलला, कोण आहेस तू? मी एक माणूस आहे, तो बोलला. अच्छा, मग तू असा डोक्यावर खाट घेऊन का आला आहेस? अकबरने विचारले. तो बोलला, महाराज, ही तुमचीच घोषणा आहे की तुम्ही अशा व्यक्तीला बक्षीस देणार आहात की जो सावलीतही नाही व उन्हातही नाही. त्यामुळे मी ही खाट डोक्यावर ठेवली आहे. मी सावलीतही नाही व थेट सूर्यप्रकाशातही नाही. त्यानंतर त्याने त्याच्या तोंडात चुरमुरे कोंबले. अकबर बोलला, हे काय आहे? तू राजदरबारात का खात आहे? तो म्हणाला, महाराज, ही कृती तुमच्याच घोषणेचा भाग आहे. मी खात आहे, तरी माझी भूक पूर्णपणे संपलेली नाही, कारण मी खूप भुकेला आहे. हे सर्व ऐकून अकबर कुतूहलाने बोलला, सांग मला, तुला हे सर्व कोणी शिकवले? महाराज, काही महिन्यांपासून आमच्या गावात एक अनोळखी विद्वान व्यक्ती राहत आहे. त्याच्या सांगण्यावरून मी हे सर्व कार्य केले. तो गावकरी माणूस भोळेपणाने बोलला. अकबरला लगेच समजले की तो अनोळखी व्यक्ती कोण आहे ते. तो आनंदाने ओरडला, मला बिरबल सापडला. त्यानंतर त्याने त्या माणसाला योग्य ते बक्षीस दिले. त्याने आपले काही दूत त्या गावात पाठवले व राजसन्मानाने बिरबलला परत आणले.